सहभागी झालेले आहे आणि आपले कर्तृत्व दाखवलेले आहे. त्यांचेसुद्धा सहकारी किंवा त्यामध्ये झालेले सुभेदार महेंद्र गोवर्धन गवई यांनी सुद्धा आपले खूप सारे मधले जेवढे जसे ऑपरेशन आहेत त्यांनी घेतले, जसं ऑपरेशन रहिनो, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कारगिल, ऑपरेशन पराक्रम, संयुक्त राष्ट्र मिशन, फर्स्ट लेह लडाख, सर्जिकल स्टाईल आणि हे जे आपल्या मुंबईमध्ये 26/11चा अटॅक झाला होता त्यामध्ये एनएसजी कमांडर म्हणून सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे खूप सारे कौतुक, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सांगायला वाटतात की आपण म्हणजे की जन्माला आलो म्हणजे आपल्याला समाजाप्रती आपल्या देशाप्रती काहीतरी करायचं आहे, ती एक जाण त्यांनी मनात ठेवली आणि आपलं पूर्ण आयुष्य या समाजासाठी या देशासाठी अर्पित केलं. त्यांच्याबद्दल म्हणजे खूप सारी म्हणजे आमच्या सावली फाउंडेशनच्या प्रत्येक मनामध्ये राहील. आज ते आमच्या व्यासपीठावर आले त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि आमच्या सावली फाउंडेशनतर्फे त्यांना एक मेडल आपलं सन्मान चिन्ह ते सुद्धा देण्यात येईल. पण अजून ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांची पूर्ण तिसरी पिढी म्हणजे त्यांची कन्या आहे, कन्याचं नाव मानसी गवई, ही सुद्धा डॉक्टर म्हणून आर्मीमध्ये सहभागी होत आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप सहभाग आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा. आणि आता सध्या ते SS सिद्धी आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, मुंबई विभागामध्ये आहे आणि वीर जवान फाउंडेशन जी संस्था आहे त्यांचेसुद्धा ते सचिव आहे. तर मी गवई साहेबांना एक विनंती करतो की 1-2 मिनिटाचं मनोगत त्यांनी आपल्या सर्व सैनिकांना आणि आपल्या सावली फाउंडेशन टीमला आणि इथे सर्व आलेल्या माझ्या मित्र बांधवांना जरा 2 मिनिटं मनोगत करावे.